नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एचएससी बोर्ड परीक्षा 2024 फेब्रुवारी 2024 मध्ये जे कोणी परीक्षा देत आहेत, जे एचएससी 12वी चे परीक्षार्थी आहेत, त्या सर्वांना सर्वप्रथम माझा बेस्ट ऑफ लक। मी आज एक खूप महत्त्वाचा टॉपिक आपल्यासमोर घेऊन येतोय, जो आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे। तो म्हणजे द फिगर्स ऑफ स्पीच। लुक ॲट, पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे। तत्पूर्वी मला एक सांगायचंय, महास्टडी ऑनलाईन एज्युकेशन युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला असेच अत्यंत नवनवीन महत्त्वाचे लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत आणि सुंदर अशा नोट्स डिझाइन मध्ये। द फिगर्स ऑफ स्पीच फ्रॉम इंग्लिश टेक्स्टबुक पोएट्री सेक्शन, म्हणजे 12वीचं जे इंग्लिशचं टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये सेक्शन 2 आणि सेक्शन 2 मध्ये असलेल्या 8 पोएम, त्या 8 पोएम वरती आधारित असणारा फिगर्स ऑफ स्पीचचा हा टॉपिक मी आज घेतलेला आहे। प्रत्येक पोएम मध्ये कुठले कुठले फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत त्याचं एक एक्सप्लेनेशन या लेक्चर मधून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण पाहूया की याच्यामध्ये फिगर्स ऑफ स्पीच, सगळ्यात सुरुवातीला फिगर्स म्हणजे काय आणि स्पीच म्हणजे काय। बघा, फिगर्स म्हणजे काय आणि स्पीच म्हणजे काय। स्पीचचा अर्थ आपल्याला सगळ्याला माहितीच आहे। स्पीच म्हणजे काय? व्हॉट इज स्पीकिंग सेंटेन्स। म्हणजे जे वाक्य बोललं गेलेलं आहे त्या वाक्याला स्पीच म्हटलं जातं। पण फिगर्स म्हणजे काय? फिगर्स म्हणजे ऍक्च्युअली एक आकार, म्हणजे त्या सेंटेन्सला दिलेला एक आकार। तुम्ही कधीही बघा, ज्यावेळेस एखादा पोएट काय करतो, एखादी पोएम लिहितो आणि तो लिहित असताना तो त्या कवितेमध्ये त्याचा इम्पॅक्ट, कवितेचा इम्पॅक्ट राहण्यासाठी तो वेगवेगळे व्हेरिएशन्स वापरत असतो त्याच्या पोएम मध्ये। आणि जो काही इम्पॅक्ट वापरतो, एखादी उपमा वापरतो, एखाद्या न कळत कुणाशी तरी तो तुलना करतो, न कळत अतिशयोक्ती वापरतो, न कळत चेतना आणतो त्याच्या शब्दामध्ये, निर्जीव गोष्टीमध्ये चेतना आणतो। उदाहरणार्थ तो म्हणतो की हा डोंगर, हा खूप डोंगर हा मोठा, एवढा मोठा आहे की आपण काही सांगू शकत नाही। तो डोंगर म्हणजे अशा स्वरूपात ते डोंगराचं वर्णन तो करतो। हा डोंगरच आभाळा एवढा असं तो म्हणतो, म्हणजे हा डोंगर आभाळा एवढा असं तो म्हणतो। आणि तो आभाळा एवढा जो डोंगर असतो त्याची उपमा त्यांनी मांडलेली असते, पण तो कसा असतो हे आपल्याला माहित नाही। सो पोएटचं म्हणणं काय आहे तर ते फिगरेटिव्ह लँग्वेज मध्ये तो मांडत असतो, विशिष्ट आकृती बंधामध्ये। तसा एखादा गवंडी घर बांधतो, लक्षात, तो गवंडी काम करत असतो, पण जसं जसं तो विटा रचत असतो, भिंत बांधत असतो आणि बांधल्यानंतर ज्यावेळेस प्लास्टरचं काम येतं त्यावेळेस तो त्याच्यामध्ये वेगवेगळी डिझाईन करतो, का? उठावदार दिसण्यासाठी। हेच काम पोएट करत असतो। सो पोएटचं या ठिकाणी अशा स्वरूपात कार्य या फिगर ऑफ स्पीचच्या यूज मध्ये असतं। फिगर ऑफ स्पीच हा एक काय आहे, पोएटिक डिव्हाइसेस आहे। नाउ लेट्स सी, आपण बघूया की फिगर्स ऑफ स्पीच, पहिला फिगर ऑफ स्पीच जो आहे, पहिला फिगर ऑफ स्पीच म्हणजे पहिली पोएम जी आहे ती कुठली आहे? पहिली पोएम आपण बघूया, सॉन्ग ऑफ द ओपन रोड। ओके, फर्स्ट पोएम इज सॉन्ग ऑफ द ओपन रोड। नाउ सॉन्ग ऑफ द ओपन रोड, दिस इज द टायटल ऑफ द पोएम। ओके, ही पोएमचं, या पोएमचं टायटल आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड। मग याच्यामध्ये आलेले फिगर ऑफ स्पीच आपल्याला आज बघायचे आहे की या पोएम मध्ये कुठले कुठले फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत। फर्स्ट ऑफ ऑल इकडे लक्ष द्या की पहिल्यांदा सॉन्ग ऑफ द ओपन रोड की पहिली लाईन बघा, या पोएम मधली लाईन आहे, द लॉंग ब्राउन पाथ बिफोर मी लीडिंग वेरेवर आय चूज। या ओळीमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आलेला आहे ते आपण जाणून घेऊयात की याच्यामध्ये कुठले कुठले फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत। लॉंग ब्राउन पाथ बिफोर मी लीडिंग वेरेवर आय चूज। पोएम फिगर ऑफ स्पीच कुठला आहे? अलिटरेशन। ही ओळ सॉन्ग ऑफ द ओपन रोड मधली आहे। ओके, इज इट क्लिअर? आता या सॉन्ग ऑफ द ओपन रोड मध्ये
काय सांगितलंय की अलिटरेशन फिगर ऑफ स्पीच. अलिटरेशन म्हणजेच काय? साऊंड ऑफ लेटर ई इज रिपीटेड. लुक ॲट, म्हणजे साऊंड ऑफ लेटर इज एल, सॉरी दिस इज द एल, ओके, letter L, but sound L is repeated. For example, look at the long brown path before me, leading wherever I choose. Leading, long, and leading. This sound is L. Okay, sound L is repeated twice in a sentence. एका ओळीमध्ये काय झालेले की एकापेक्षा जास्त वेळेस ज्या वेळेस साऊंड रिपीट होतो त्यावेळेस तिथे कुठला फिगर ऑफ स्पीच असतो तर अलिटरेशन असतो. ओके, सेकंड सेंटेन्स बघा, इथं आहे रिपिटिशन. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन अलिटरेशन अँड रिपिटिशन? अलिटरेशन आणि रिपिटिशन मध्ये काय फरक आहे? अलिटरेशन मध्ये काय रिपीट होतं? साऊंड रिपीट्स, बट रिपिटिशन मध्ये वर्ड रिपीट. काय होतो? शब्द. इथे काय रिपीट होतो? साऊंड रिपीट, and then here the word repeats. Okay, so it's called the repetition. Then henceforth I as not good fortune, I myself am a good fortune. Poet says here, I am not good fortune, but I myself am good fortune. Means पोएटला इथं काय सांगायचंय बघा की इथं रिपिटिशन केलेलं आहे आणि त्याने एक शब्द रिपीट केला, वर्ड रिपीट केलेला आहे, गुड फॉर्च्यून, गुड फॉर्च्यून. Look at the word good fortune is repeated. ओके, म्हणून या ओळीमध्ये रिपिटिशन हा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. ओके, देन I carry them men and women, I carry them with me wherever I go. या पोएम मध्ये सॉन्ग ऑफ द ओपन रोड मध्ये रिपिटिशन हा फिगर ऑफ स्पीच दुसऱ्यांदा आलेला आहे. लेट्स सी, I carry them men and women, I carry them men and women. हे सेंटेन्स आहे हे पूर्णपणे रिपीट झालेलं आहे. ओके, which word? carry them is repeated. carry them हा शब्द रिपीट झालेला आहे म्हणून इथं काय आहे? रिपिटिशन. म्हणजेच ज्यावेळेस एखादा शब्द रिपीट होतो एकाच ओळीमध्ये एकापेक्षा दोन वेळा त्यावेळेस तिथं रिपिटिशन फिगर ऑफ स्पीच असतो. ओके, नेक्स्ट आहे स्टिल हिअर आय कॅरी माय ओल्ड जेलिशियस बर्डन. पॅराडॉक्स, 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 पॅराडॉक्स. पॅराडॉक्स म्हणजे काय तर विरुद्धार्थी अलंकार. काय आहे? विरुद्धार्थी अलंकार ज्याला म्हटलं जातं. जो विरुद्धार्थी संकल्पना ज्यावेळेस एकाच सेंटेन्स मध्ये किंवा दोन विरुद्धार्थी संकल्पना एकाच सेंटेन्स मध्ये वापरले असतात तेव्हा असतो पॅराडॉक्स. नाव काय वापरले बघूया. स्टिल हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन. लुक ॲट हिअर, डेलिशियस अँड बर्डन एक्सप्रेस अपोजिट मिनिंग. लुक ॲट, डेलिशियस चा शब्द प्रयोग कधी होतो? आपण म्हणतो डेलिशियस फूड. डेलिशियस काय? फूड, स्वादिष्ट अन्न. बघा, पण इथं पोएटने डेलिशियस हा शब्द वापरलेला आहे. कशासाठी वापरलेला आहे? ह्या बर्डनच्या अपोजिट. बर्डन म्हणजे काय? ओझे. डोक्यावरती ओझे अजूनही घेऊन चाललेला आहे. पण कसलं ओझं आहे? दॅट्स इट्स गुड, व्हेरी गुड, म्हणजे खूपच सुंदर असं. लाईक म्हणजे ओझं आणि ह्या दोन गोष्टी बघा, ओझं सुंदर असतं का? नाहीये. पण कॉन्सेप्ट काय वापरली त्याने? डेलिशियस बर्डन एक्सप्रेस द अपोजिट वर्ड. डेलिशियस अँड द बर्डन म्हणजे चांगलं आणि दुसरीकडे ओझं. आता ओझं कोणाला घेऊन जायला आवडेल का? नाहीये. म्हणजे हे दोन अपोजिट मिनिंग्स इथं वापरलेले आहेत. ओके, नाव लेट्स सी पुढचा फिगर ऑफ स्पीच बघूया आपण. Look at, done with indoor complaints, libraries and querulous criticism. Look at here, tautology figure of speech आहे. फिगर ऑफ स्पीचचं नाव काय आहे? टॉटॉलॉजी. म्हणजे done with indoor complaints, libraries and querulous criticism. Complaint and querulous express same meaning. मगाशी आपण पाहिलं पॅराडॉक्स मध्ये काय होतं? अपोजिट मिनिंग. म्हणजेच काय असतं? अपोजिट मिनिंग असतं. पण टॉटॉलॉजी मध्ये काय असतं? सिमिलर.
ओके, दॅट इज द सिमिलर मीनिंग. म्हणजे दोन असे शब्द एका ओळीमध्ये कवीने वापरलेले असतात ज्या दोन शब्दांचं एकच अर्थ तिथं असतो. म्हणजे एक्झाम्पल नीट लक्षात ठेवा. बोर्डाच्या एक्झाम मध्ये 10वी असो 12वी, बोर्डाच्या एक्झाम मध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला विचारलं जातं की राईट द नेम ऑफ फिगर ऑफ स्पीच विथ एक्झाम्पल. उदाहरणासहित त्याचं नाव सांगा. म्हणजे उदाहरण द्यायचं असतं. मग पोएम मधल्या कुठल्या ओळीमध्ये कुठला फिगर ऑफ स्पीच आलेला आहे हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आता तुम्ही लेक्चर बघताना, हा व्हिडिओ बघताना तुम्ही तुमचं टेक्स्टबुक समोर ठेवा, सॉन्ग ऑफ द ओपन रोड पोएम ओपन करा, त्याच्यामधले मी जे सांगतोय ज्या ओळींना टिक मार्क करा तिथं लिहा, त्या ओळीसमोर लिहा टॉटॉलॉजी. आणि तुम्हाला कारण हे विचारलं होतं का तो टॉटॉलॉजी तिथं आहे. बिकॉज कंप्लेंट अँड क्युरुलस एक्सप्रेस द सेम मीनिंग. कंप्लेंट म्हणजे तक्रार आणि क्युरुलस सुद्धा अर्थ त्याच, तो म्हणजे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द तिथं वापरलेले आहेत म्हणून टॉटॉलॉजी आहे. देन पुढे आहे स्टील हिअर बर्डन्स, मेटाफर फिगर ऑफ स्पीच आहे. बघा आता ही जर ओळ तुम्ही बघितली कशामध्ये, तुम्ही जर टेक्स्टबुक मध्ये गेला तर स्टील हिअर बर्डन्स म्हणजे ओल्ड स्वीट मेमरीज आर इनडायरेक्टली कम्पेअर्ड टू समथिंग डेलिशियस. पहिल्यांदा आपण जाणून घ्या मेटाफर म्हणजे काय. मेटाफर म्हणजे काय, विअर इनडायरेक्ट कंपॅरिझन, इनडायरेक्ट कंपॅरिझन जिथं होतं म्हणजे जिथं अप्रत्यक्ष तुलना केली जाते. आता इथं स्टील हिअर बर्डन्स, आता इथं तुलना केलेली आहे. ओल्ड स्वीट मेमरीज आर इनडायरेक्टली कम्पेअर्ड टू समथिंग डेलिशियस. ओल्ड स्वीट मेमरीजची तुलना केलेली आहे डेलिशियस कम्पेअर्ड टू समथिंग डेलिशियस अशा शब्दाशी. मगाशी आपण बघितलं होतं डेलिशियस अँड बर्डन हा शब्द आपण प्रयोग केलेला होता. म्हणजे लेट्स सी इथं आपण बघूया, हेच वाक्य आहे पुढं. म्हणजे जे वाक्य मी सांगितलं स्टील हिअर हे एकच सेंटेन्स आहे. आपण इथं लिहूया की स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. ओके, हे वाक्य खरं त्यांनी शॉर्ट मध्ये इथं मांडलेलं आहे. परंतु लेट्स सी की मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच आहे. इथं म्हटलंय ओल्ड स्वीट मेमरीज आर इनडायरेक्टली कम्पेअर्ड टू समथिंग डेलिशियस. म्हणजे स्टील हिअर, स्टील म्हणजे अजून उल्लेख करतो तो पाठीमागचा काळ. म्हणजे आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस. ओल्ड हा काय करतो, दॅट इज ओल्ड स्वीट मेमरीज. त्यांनी जे ओल्ड स्वीट मेमरीजचं इनडायरेक्ट कम्पेअर केलेलं आहे ते कोणाशी केलेलं आहे, दॅट इज द डेलिशियस बर्डन. म्हणून या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच कुठला आहे, मेटाफर. देन नेक्स्ट लुक ॲट पुढं हेन्सफोर्थ आय नीड नो मोर. आता इथे कॉम्प्लेट हे आहे. हेन्सफोर्थचं एक्झाम्पल इथं होतं बघा. हेन्सफोर्थ आय कॅरी ह्या सेंटेन्स मध्ये हा इथं आलेला आहे बरोबर. क्लायमॅक्स फिगर ऑफ स्पीच कुठला आहे, क्लायमॅक्स. कसा क्लायमॅक्स आला इथं, रिपिटेशन तर आहेच पण क्लायमॅक्स सुद्धा आहे इथं. कसा काय क्लायमॅक्स ते पाहूया आपण. सेंटेन्स बघूया, एक लाईन बघूया. हेन्सफोर्थ आय ॲज नॉट गुड फॉर्च्यून, आय माय सेल्फ एम गुड फॉर्च्यून. क्लायमॅक्स फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. वर्ड्स आर अरेंज इन दिअर असेंडिंग ऑर्डर ऑफ इम्पॉर्टन्स. म्हणजे त्याच्या महत्वाच्या प्रमाणे, असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने ज्यावेळेस त्याच्या महत्वाप्रमाणे ज्यावेळेस शब्द रचना केलेली असते त्यावेळेस तिथं क्लायमॅक्स असतो. कशी शब्द रचना केलेली की आय ॲज अ गुड फॉर्च्यून, आय माय सेल्फ एम अ गुड फॉर्च्यून. आय ॲज अ गुड फॉर्च्यून हा शब्द वापरलेला आहे. हा सुद्धा इम्पॉर्टन्स सांगतो. आणि पुढं आय माय सेल्फ ॲज गुड फॉर्च्यून, फर्स्ट आणि सेकंड इम्पॉर्टन्स. म्हणजे इथं थोडी तीव्रता, इंटेन्सिटी या शब्दामध्ये कमी वाटते की आय ॲज अ नॉट गुड फॉर्च्यून, मी नशीबवान नाहीये. पण आय माय सेल्फ एम ही पॉझिटिव्ह वाक्य, ही निगेटिव्ह वाक्य. आणि दुसऱ्याला इथं इंटेन्सिटी वाढवली, पॉझिटिव्हिटी त्या वाक्याची जास्त सांगितली. म्हणून तिथं काय आहे, आय ॲज अ नॉट अ गुड फॉर्च्यून, आय माय सेल्फ एम गुड फॉर्च्यून हे इथं सांगितलंय. म्हणून इथं सेकंड सेंटेन्स आहे. दॅट इज म्हणून या ठिकाणी सेंटेन्स कुठलं, क्लायमॅक्स. म्हणजे क्लायमॅक्स कधी वापरला जातो ज्या वेळेस इन एक्झाम्पल और इन लाईन ऑफ एखाद्या ओळीमध्ये ज्या वेळेस कवी एखाद्या शब्दांचं महत्व तो टप्प्याटप्प्याने वाढवत जातो त्यावेळेस तिथं काय असतं तर फिगर ऑफ स्पीच असतो, क्लायमॅक्स. ओके, उदाहरण फॉर एक्झाम्पल आय एम नॉट अ गुड मॅन बट माय सेल्फ इज
बेस्ट पर्सन. ओके, ह्याच्यामध्ये काय झालं, क्लायमॅक्स म्हणजे गुड मॅन आणि बेस्ट पर्सन याच्यामध्ये क्लायमॅक्स वापरलं गेलं आणि इम्पॉर्टन्स, त्या शब्दाचं महत्व वाढवून सांगितलं गेलं. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट की क्लायमॅक्स नंतर पुढचं सेंटेन्स काय आहे. पुढची लाईन, क्वेरुलस क्रिटिसिझम. लुक ॲट क्वेरुलस क्रिटिसिझम. आता हे जे आहे याच्यामध्ये के म्हणजे क्वेरुलस क्रिटिसिझम, इथं सुद्धा ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. क्वेरुलस क्रिटिसिझम, मला वाटतं इथे एक वाक्य गेलेलं होतं, क्वेरुलस क्रिटिसिझम. नो, आय थिंक पुढे असेल. ओके, क्वेरुलस क्रिटिसिझम. लुक ॲट, इथं वाक्य आहे सेम टू सेम, म्हणून हे शॉर्ट मध्ये घेतलेलं आहे. लुक ॲट, डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज अँड क्वेरुलस क्रिटिसिझम. म्हणजे इथं काय आहे की क्लायमॅक्स पुन्हा एकदा आलेलं आहे. इथं पण क्लायमॅक्स होता, पण मला आता सांगायचंय या डन विथ इंडोर कंप्लेंट्स अँड क्वेरुलस क्रिटिसिझम या ठिकाणी साऊंड, क्वेरुलस क्रिटिसिझम साऊंड ॲलिट्रेशन आहे. साऊंड ख ख, के इज द लेटर. आपल्याला इथं लेटर नाही म्हणायचं, ख म्हणजे काय साऊंड आहे, ख साऊंड इज रिपीटेड. काय म्हणायचंय, साऊंड क इज रिपीटेड, नॉट लेटर इज रिपीटेड. देन म्हणजे या ठिकाणी सी कंप्लेंट मध्ये आणि क्रिटिसिझम मध्ये जो ख साऊंड आहे, क्वेरुलस म्हणजे जो ख आहे, क साऊंड ते रिपीट झालेला आपल्याला इथं दिसतो. ओके, देन दुसऱ्याच या ओळीमध्ये आलेला फिगर ऑफ स्पीच आहे क्लायमॅक्स. क्लायमॅक्स पुन्हा आला, कसा आहे हा की आयडियाज आर अरेंज्ड इन द असेंडिंग ऑर्डर. चढत्या क्रमाने एक संकल्पनेची मांडणी केली की काय होतं, तिथं क्लायमॅक्स असतो. म्हणजेच काय आहे, पहिली नंबर 1 कंप्लेंट, नंबर 2 लायब्ररीज, नंबर 3 क्वेरुलस क्रिटिसिझम. म्हणजेच तक्रारी, लायब्ररीज, अडचणी हा शब्द इथं लायब्ररीज, क्वेरुलस क्रिटिसिझम. हे चढत्या क्रमाने जी शब्दरचना कवीने तीव्रता वाढवण्यासाठी वापरलेली, त्यामुळे तिथं क्लायमॅक्सचा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. म्हणजे इथे क्लायमॅक्स होता आणि इथे क्लायमॅक्स आहे. देन नेक्स्ट बघा पुढचा फिगर ऑफ स्पीच. व्हॉट इज पुढचा फिगर ऑफ स्पीच, स्ट्रॉंग अँड कंटेंट, आय ट्रॅव्हल द ओपन रोड. Look at, the words are not in a correct prose order. The correct prose order is I travel the open road strong and contrite. म्हणजे इथं इन्व्हर्जन, इथं काय केलेलं आहे, इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच आहे. इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय आहे, उलट सुलट क्रम लावणे. कवी काय करत असतो की त्याच्या कवितेचा प्रभाव जास्त राहण्यासाठी, इफेक्ट जास्त राहण्यासाठी तो उलट सुलट शब्दांचा क्रम वापरतो. मग त्यावेळेस तिथं काय घडतं की इट्स नोन ॲज अन इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच. अँड सो करेक्ट वर्ड काय, इथं बघा, द वर्ड्स आर नॉट इन अ करेक्ट प्रोज ऑर्डर. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सेंटेन्स स्ट्रक्चर काय, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असं आहे वर्ड ऑर्डर. ओके, आणि मग इथं सेंटेन्स कसं पाहिजे की आय ट्रॅव्हल द ओपन रोड स्ट्रॉंग अँड कंटेंट. ओके, अशी सेंटेन्स रचना पाहिजे होती. म्हणजे हा जो भाग आहे हा शेवट आणि हा भाग फर्स्ट आणि हा सेकंड, अशा पद्धतीनं. म्हणून तिथे इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच आहे. लक्षात, म्हणजे वर्ड ऑर्डर जिथं चेंज केली जाते. सेंटेन्स मध्ये जे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट अशी रचना पाहिजे असते, पण कुठेतरी उलट सुलट वाक्य करून ती मिळतं जुळतं रायमिंगवर जोडण्यासाठी कवीने तिथं मिळतं जुळतं केलेलं असतं. तर पुढे आहे आय एम फील्ड विथ देम अँड आय फील देम इन रिटर्न्स. रिपिटिशन फिगर ऑफ स्पीच आहे. द वर्ड फील इज रिपीटेड. लुक ॲट हिअर, द वर्ड फील इज रिपीटेड. म्हणजेच काय केलेलं आहे, आय फील अँड आय फील, पुन्हा एकदा रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती अलंकार ज्याला म्हटलं जातं. ज्या ठिकाणी शब्द रिपीट होतात तिथं पुनरावृत्ती अलंकार असतो. 11वा फिगर ऑफ स्पीच, 11वी लाईन आहे याच्यामधली, जिथं फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. पुन्हा एकदा, अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. आता बघा याच्यामध्ये अ फूट अँड लाईट हार्टेड हे एक भाग झाला वाक्याचा, आणि आय टेक टू द ओपन रोड म्हणजे बघा, द वर्ड्स आर नॉट इन द करेक्ट प्रोज ऑर्डर. प्रोज ऑर्डर म्हणतात त्याला. प्रोज ऑर्डर म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर. येस, फी ऑब्जेक्ट अँड रेस्ट ऑफ द सेंटेन्स या पद्धतीने पाहिजे होती. तर करेक्ट प्रोज ऑर्डर कशी पाहिजे होती, आय टेक टू द ओपन रोड अ फूट अँड द लाईट हार्टेड, अशा पद्धतीची प्रोज ऑर्डर पाहिजे होती. पुढचं बघा नंबर 12 एक्झाम्पल फिगर ऑफ स्पीच. म्हणजे याच्यामध्ये 12 ओळी आहेत या सॉन्ग ऑफ द ओपन रोड मध्ये, जिथं फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत.
डन विथ इंडोर कंप्लेंट लायब्ररीज अँड क्वेलस्टन क्लायमॅक्स मगाशी आपण बघितलं द आयडियाज आर इन द असेंडिंग ऑर्डर. ओके, पुढं सो अशा पद्धतीने ह्या 12 ओळी आहेत सॉन्ग ऑफ द ओपन रोड मध्ये. म्हणजे आपण पाहिलेले फिगर ऑफ स्पीच बघूया की इथं फिगर ऑफ स्पीच कुठले कुठले पाहिले आपण, तर अलिट्रेशन, रिपिटिशन, पॅराडॉक्स, टॉटोलॉजी, मेटाफर, क्लायमॅक्स, इन्व्हर्जन यासारखे फिगर ऑफ स्पीच आपण इथं या पोएम मध्ये पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर 13वा फिगर ऑफ स्पीच आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड. याच्यामध्येच पर्सॉनिफिकेशन आहे. जे टायटल आहे, टायटल पोएमचं, त्या टायटल मध्येच एक फिगर ऑफ स्पीच दडलेला आहे. तो फिगर ऑफ स्पीच आहे पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन कधी असतो, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट रोड इज शोन सिंगिंग. म्हणजे एखादं नॉन लिव्हिंग म्हणजे एखादं निर्जीव वस्तू ज्यावेळेस त्याला ह्युमन किंवा ॲनिमलची भावना त्याला दिलेली असते त्यावेळेस तिथं पर्सॉनिफिकेशन होतं. इट्स पर्सॉनिफाय तो ऑब्जेक्ट. चेतना गुणोत्ती, याला मराठीत काय म्हटलं जातं, चेतना गुणोत्ती फिगर्स ऑफ स्पीच. मी या ठिकाणी या पोएम मधून सगळे फिगर ऑफ स्पीच मी कव्हर करत आहे. 1 ते 8 पोएम मी इथं घेणार आहे. म्हणजे तिथं पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. म्हणजेच बघा, रोड अँड द सॉन्ग. मला सांगा, रस्ता, रोड इज शोईंग सिंगिंग, इथं रस्ता गाणं गातोय. सॉन्ग ऑफ द ओपन रोड म्हणजे रस्त्याचं गाणं. म्हणजे रस्ता कधी गाणं म्हणतो का, नाही, इट्स अन ऑब्जेक्ट. बट तिथं सिंगिंग इट्स अ ह्युमन बिईंग. ओके, मानवी कृती जी आहे इट्स अन ऍक्ट ऑफ ह्युमन बिईंग. सो ती दिलेली रस्त्याला, म्हणून तिथं पर्सॉनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच आहे. पुढे आहे कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन, पॅराडॉक्स फिगर ऑफ स्पीच आहे. पॅराडॉक्स पुन्हा एकदा इथं विरुद्धार्थी अलंकार आलेला आहे. डेलिशियस बर्डन हा शब्द प्रयोग केलेला आहे. मगाशीच आपण पाहिलं बर्डन आर डिस्क्राइब ऍज अ डेलिशियस. इथं काय केलेलं आहे, बर्डन हे डेलिशियस दाखवलेलं आहे. आणि इट्स ऍब्सर्ड, अ बर्डन कॅनॉट बी डेलिशियस. बर्डन हे, बर्डनचा अर्थ काय, बर्डन म्हणजे कर्ज, ओझ. आलं लक्षात, ते ओझ जे कसलंही असू द्या ते डेलिशियस कुणालाच वाटत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी हा शब्द प्रयोग केलेला आहे. द पोएट हॅज यूज दिस कॉम्बिनेशन्स ऑफ वर्ड्स टू एक्सप्रेस दॅट ही हॅज मेनी स्वीट मेमरीज ऑफ द पीपल अँड प्लेस विच ही वुड लाईक टू बी रिमेंबर फॉर एव्हर. ओके, आणि पॅराडॉक्स हा विरुद्धार्थी अलंकार इथं वापरलेला आहे. पण इथं एक्झॅक्टली डेलिशियस या शब्दाची अपोजिट वापरलेला शब्द आहे बर्डन, आणि ते असू शकत नाही. ओके, आफ्टर ऑल ही सॉन्ग ऑफ द ओपन रोड 15 लाईन्स आहे, त्याची फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. नेक्स्ट पोएम आपल्याला पाहायची द इंडियन वीवर्स. ओके, द इंडियन वीवर्स फिगर ऑफ स्पीच मध्ये आपल्याला काय बघायचंय, इंडियन वीवर्स म्हणजे जे भारतीय विणकाम करणारे जे होते त्यांच्याबद्दल ही फिगर ऑफ स्पीच ही पोएम आहे सरोजिनी नायडू यांची. ओके, की या ठिकाणी एक्झाम्पल्स पण काही दिलेले आहेत. ओके, एक्झाम्पल्स वी आर गोइंग टू सी. एक्झाम्पल बघूया फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी कुठले कुठले या ओळीमध्ये आलेले आहेत. पहिला फिगर ऑफ स्पीच येतो तो अलिट्रेशन. तो कुठे आहे, वीवर्स वीविंग ऍट ब्रेक ऑफ डे. वीवर्स, वीवर्स द वर्ड नाही, इथं तुम्हाला दिसेल हा डब्ल्यू एक रिपीट झाला, इथे एक डब्ल्यू रिपीट झालेला आहे, म्हणून शब्द रिपीट होतात तिथं अलिट्रेशन असतो. दिस इज रॉंग. लेटर अक्षर जिथं रिपीट होतात तिथं काय असतो, अलिट्रेशन म्हणायचं तर फिगर ऑफ स्पीच नव्हतं, तिथं काय असतो, साऊंड लपलेला असतो, डब्ल्यू व. बघा, वीवर्स म्हणजे इथं साऊंड कुठला रिपीट झालेला आहे, व. दॅट इज, सो देयर इज अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच. देयर साऊंड व इज रिपीटेड, नॉट अ लेटर डब्ल्यू. देन याच ओळीमध्ये पुन्हा एकदा फिगर ऑफ स्पीच येतो तो क्लायमॅक्स. क्लायमॅक्स फिगर ऑफ स्पीच आहे. कसा आहे, वीवर्स वीविंग ऍट ब्रेक ऑफ डे. The words are arranged in the ascending order. शब्द प्रयोग जे केलेले आहेत ते असेंडिंग चढत्या क्रमाने केलेले आहेत. वीवर्स विणकाम करणारे, विविंग विणतायत, ऍट ब्रेक ऑफ डे दिवसाच्या प्रत्येक मध्यान्हाला ते सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळ झाली की दुपार, चढता क्रम आहे ब्रेक ऑफ डे म्हणजे. सो म्हणून इथं क्लायमॅक्स फिगर ऑफ स्पीच वापरले. पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे मेटाफर. मेटाफर म्हणजे कुठला आहे, रूपक अलंकार. ओके, कुठला आहे, रूपक अलंकार. दिस मेटाफर. द बर्थ
चाइल्डहुड स्टेज ऑफ मॅन इज इम्प्लिसिटली कम्पेअर्ड विथ द ब्रेक ऑफ डे. म्हणजे इथं हा ब्रेक ऑफ डे हा शब्दप्रयोग आहे, हा कम्पेअर केलेला आहे. कुणाशी केलेला आहे? इथं म्हटलंय बघा स्टेजेस, बघा या स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ यांच्याशी केलेला आहे कवीने. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस थीम बघता त्यावेळेस थीम मध्ये सुद्धा सांगितलंय की पोएट डिस्क्राइब द स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ, चाइल्डहुड, यंग, ऍडल्ट अँड ओल्ड एज अँड डेथ या गोष्टी इथं सांगितल्यात. म्हणून स्टेजेसची इनडायरेक्टली तुलना, इथं स्पष्ट क्लिअर तुलना दिसत नाही समोरासमोर, पण इनडायरेक्ट तुलना जिथं होते तिथं रूपक अलंकार असतो, मेटाफोर अलंकार असतो. देन पुढचा आहे फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन. पुढचं सेंटेन्स व्हाय डू यू वेव अ गारमेंट सो इट इज क्वेश्चन. पोएट आस्क अ क्वेश्चन की व्हाय डू यू वेव अ गारमेंट सो ये, तुम्ही का विणता, काय गारमेंट काय विणता तुम्ही. तर अलिट्रेशन, इथं अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आहे. ओके, अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच कधी sound W, sound W and sound G, G is repeated, means letter W and G. But here look at W and W, 5 Y, okay, view. Garment, so G, sound G, and here is also G sound is repeated. So here, therefore, where sound repeated, then it's called alliteration, and where word repeated, it's called repetition. Then पुढचा फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये तो इंट्रोगेशन. इंट्रोगेशन म्हणजे काय? प्रश्नार्थक अलंकार. काय म्हणतात त्याला? प्रश्नार्थक. अ क्वेश्चन इज यूज फॉर एम्फसाइज. म्हणजे इथं प्रश्न स्पष्ट दिसतोय तुम्हाला, ते काय आहे? प्रश्न दिसतोय तुम्हाला. ओके, हा प्रश्न स्पष्टपणे तुम्हाला इथं जाणवतो आहे, म्हणून तिथं इंट्रोगेशन हा फिगर ऑफ स्पीच येतो. नेक्स्ट बघा, थर्ड, ब्ल्यू ॲज अ विंग ऑफ अ हेल्सियन वाइल्ड. इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच आहे. ओके, the word are not in the correct order. म्हणजे इन्व्हर्जन म्हणलं की करेक्ट ऑर्डर, त्या सेंटेन्सची वर्ड ऑर्डर सगळी चुकलेली असते, म्हणजेच म्हणून त्याला इन्व्हर्जन म्हटलं जातं. म्हणजे ब्ल्यू ॲज अ विंग ऑफ हेल्सियन वाइल्ड, इथं काय आहे? करेक्ट ऑर्डर काय आहे? द विंग ऑफ अ हेल्सियन वाइल्ड इज ब्ल्यू, असं वाक्य पाहिजे होतं. म्हणजेच काय? सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट ही खरी रचना आहे, वाक्य रचना. पण इथं सब्जेक्ट कुठे गेलाय, काय गेलाय, काय कळत नाही इथं. म्हणजेच blue of a Helsian wild is, look at the wings of a Helsian wild is blue. Helsian त्या पक्षाचे पंख कसे आहेत? ब्ल्यू आहेत, म्हणून इथं तुलना केलेली. पुढचा फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये अलिट्रेशन आलेला आहे. पुन्हा एकदा अलिट्रेशन. कधी? वेअर साऊंड वर्ड्स मीन्स W, साऊंड विंग्स मधला W आणि वाइल्ड मधला W, मीन्स हिअर साऊंड व, हा साऊंड रिपीट झालेला आहे, म्हणून इथे अलिट्रेशन आहे. नेक्स्ट आहे सिमिली फिगर ऑफ स्पीच. सिमिली म्हणजे कुठला अलंकार आहे? उपमा अलंकार. सिमिली आणि मेटाफर, सिमिली आणि मेटाफर मध्ये फरक एकच आहे. मेटाफर मध्ये इनडायरेक्ट फील्स कंपॅरिझन होतं, तर सिमिली मध्ये डायरेक्ट कंपॅरिझन होतं. पण दोन्ही मध्ये होती ती कंपॅरिझन, तुलना. म्हणजे इथं बघा, द ब्ल्यू कलर क्लोथ इज डिरेक्टली कम्पेअर विथ द विंग्स ऑफ अ वाइल्ड हेल्सियन. सो इथं ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हेल्सियन वाइल्ड, म्हणजे इथं तुलना केलेली ऍज हा शब्द प्रयोग करून. बघा इथं ऍज हा शब्द प्रयोग जिथं होतो तिथं सिमिली फिगर ऑफ स्पीच असतो. च्या सारखं ब्ल्यू, ओके, म्हणून च्या सारखं असा उल्लेख तिथं सिमिली फिगर ऑफ स्पीच मध्ये केलेला आहे. नेक्स्ट आहे वी वेव द रोप्स ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड. अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आहे. अलिट्रेशन म्हणजे काय आहे? अनुप्रास. अलिट्रेशनला काय म्हटलं जातं? अनुप्रास अलंकार. अलिट्रेशन हा अलिट्रेशन सगळ्या पोएम मध्ये अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आहे. अलिट्रेशन म्हणजे काय? अनुप्रास. जिथं अणूंचा प्रास होतो, जिथं अणू परत 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 साऊंड रिपीट होतात, तिथं काय असतो? साऊंड ऑफ अ लेटर व इज रिपीटेड. म्हणजे पुन्हा इथं व W मीन्स तिथं साऊंड हिडन काय आहे? व. सो इथं अनुप्रास हा अलंकार. जसं की मराठीमध्ये असतं, पांडू पाटलाचा पांढरा पाडा पळता पळता पुलावरून पाण्यात पडला. इथं काय? साऊंड प इज रिपीटेड. ओके, हे जरा मराठीतले. इंग्लिश मध्ये हेच आहे. We wave the ropes of a newborn child. Sound w is repeated twice. पुढे बघा, we were swimming at fall of night. पुन्हा एकदा तो w sound w is repeated pleasantly. ओके, पुन्हा एकदा तो साऊंड रिपीट झालेला आहे. नेक्स्ट बघा, पुन्हा आपण इथं बघूया, we were swimming at fall of night. क्लायमॅक्स फिगर ऑफ स्पीच आहे. क्लायमॅक्स पुन्हा एकदा बघितलं. काय क्लायमॅक्स कधी असतो? The words are arranged in the ascending order. जे शब्द हे चढत्या क्रमाने मांडलेले असतात त्यावेळेस तिथं असतो क्लायमॅक्स. फॉल ऑफ नाईट
म्हणजे संध्याकाळच्या वेळी सांगितलेली, तर सकाळ दुपार संध्याकाळ. आणि रात्रीच्या वेळेस चढत्या क्रमाने म्हणजे सकाळ झाली की दुपार, वर वर पुढं 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 दिवस जात राहिलेला आहे. तर फॉल ऑफ द नाईट म्हणजे सायंकाळची वेळ, रात्रीची वेळ ही पुढे सांगण्यात येते. म्हणून क्लायमॅक्स आहे. पुढे आहे मेटाफर फिगर ऑफ स्पीच. लुक ॲट adulthood, young, the second stage of basically compare with the fall of night. आता मगाशी बघितलं ब्रेक ऑफ डे जिथं सांगितलं होतं, तो ब्रेक ऑफ डे मध्ये सुद्धा मेटाफर फिगर ऑफ स्पीच होतं, कारण ब्रेक ऑफ डे हे स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफशी कम्पेअर केलेलं होतं. आता इथं आहे वी वर गोइंग ॲट फॉल ऑफ नाईट. काय फॉल ऑफ नाईट हे इनडायरेक्टली कम्पेअर केलेलं आहे ह्युमनच्या सेकंड स्टेज जी आहे ती सेकंड स्टेज कुठली, ऍडल्टहुड. ओके, म्हणजे ह्युमन माणसाचं ऍडल्टनेस म्हणजे यंग चाइल्डहुड संपल्यानंतर, यंग संपल्यानंतर ऍडल्टहुड, आणि ज्यावेळेस ऍडल्टहुड येतं त्यावेळेस फॉल ऑफ द नाईट येतं, म्हणजे सायंकाळ व्हायची वेळ आलेली, म्हणजे माणूस मृत्यूकडे झुकत चाललेला आहे प्रौढ वयामध्ये. अजून म्हातारा म्हणजे यंग एज आणि म्हातारपण या दोन्ही मधला जो काळ असतो तो ऍडल्टहुड. म्हणून या ठिकाणी मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच आहे. म्हणजे तुम्हाला ही सेकंड स्टेज आहे की हे जे कवीने शब्द वापरलेले आहेत फॉल ऑफ नाईट, तिथं ऍडल्टहुड माणसाचं म्हणजे दिवस, कवीने काय केलेलं आहे पूर्ण डे मधले ब्रेक्स म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ रात्र मध्यरात्र या सगळ्या गोष्टी कम्पेअर केलेल्या आहेत लाईफ ऑफ ह्युमन, म्हणजे स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ. ओके, लाईफ ऑफ ह्युमन स्टेजेस, माणसाच्या ज्या स्टेजेस आहेत, बर्थ, चाइल्डहुड, यंग, ऍडल्टहुड, ओल्ड एज अँड डेथ, इथं असं कम्पॅरिझन केलेलं आहे. नेक्स्ट बघा पुढची लाईन आहे व्हाय डू यू वेव अ गार्मेंट सो ब्राईट. इथं अलिट्रेशन आहे, सेकंड साऊंड इज रिपीटेड. देन पुढे आहे इंट्रोगेशन फिगर ऑफ स्पीच. पुन्हा प्रश्नार्थक अलंकार इथं आला. जिथं प्रश्न तिथं प्रश्नार्थक अलंकार. ज्या पोएम मध्ये प्रश्न तिथं प्रश्नार्थ अलंकार असतो, म्हणजे क्वेश्चन मार्क, जिथं क्वेश्चन मार्क येतं तो प्रश्न इंट्रोगेशन फिगर ऑफ स्पीच सांगतो. नेक्स्ट आहे लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड द ग्रीन, सिमिली फिगर ऑफ स्पीच आहे. सिमिली म्हणजे उपमा. द गार्मेंट इज डायरेक्टली कम्पेअर विथ पर्पल अँड ग्रीन कलर प्लम्स ऑफ पिकॉक. म्हणजे ते गार्मेंट कसं आहे त्या ओळीमध्ये ह्याच्या अगोदर बघा गार्मेंटचा शब्द प्रयोग आलेला आहे, म्हणजे हा अंथरूण कसं आहे लाईक प्लम्स ऑफ पिकॉक अँड पर्पल अँड ग्रीन, म्हणजे त्या पिकॉक मोराच्या पंखासारखं पिसाऱ्यासारखं जे गार्मेंट आहे. म्हणून सिमिली हा उपमा अलंकार आहे. डायरेक्ट कंपॅरिझन केलेलं आहे इथं लाईक या शब्द प्रयोग करून. बघा इथं लाईक हा शब्द प्रयोग केला, तर ऍज आणि लाईक शब्द येतो ना तिथं फिगर ऑफ स्पीच हा सिमिली दाखवला जातो. पुढे आहे अँटी क्लायमॅक्स फिगर ऑफ स्पीच. याच पोएम मध्ये सांगितलेलं आहे अँटी क्लायमॅक्स आणि अँटी क्लायमॅक्स. क्लायमॅक्स आणि अँटी क्लायमॅक्सचा अर्थ काय तर बघा द वर्ड पर्पल अँड द ग्रीन आर अरेंज इन द डिसेंडिंग ऑर्डर. क्लायमॅक्स म्हणजे मध्ये असेंडिंग ऑर्डरने सांगितलं जातं, तर अँटी क्लायमॅक्स मध्ये डिसेंडिंग उतरत्या क्रमाने सांगितलं जातं. बघा इथं लाईक द प्लम्स ऑफ पिकॉक पर्पल अँड ग्रीन, म्हणजे इथं जे कलर्स प्लम्स ऑफ पिकॉक पर्पल अँड ग्रीन, म्हणजे इथं या कलरची काय केलेली रचना उतरत्या क्रमाने केलेली, पर्पल नंतर ग्रीन दाखवलेला आहे. म्हणून या ठिकाणी म्हणजे जी इम्पॉर्टन्स आहे कलरचा तो कमी महत्वाचा. ग्रीन, पर्पल, प्लम्स ऑफ पिकॉक हा अति महत्वाचा सांगितलेला आहे. पिसाऱ्याचा कलर पर्पल, त्याच्यानंतर ग्रीन, अशा स्वरूपाचे कलर्स कमी महत्वाच्या प्रमाणे दाखवलेले आहेत. पुढे आहे याच ओळीमध्ये फिगर ऑफ स्पीच जो येतो तो alliteration. पुन्हा एकदा साऊंड प इज रिपीटेड. प्लम्स p like the plums of peacocks and purple and the green. ओके, तिथे दिलेलं आहे द साऊंड प इज रिपीटेड, म्हणजे लेटर पी जरी असला तो साऊंड त्याच्यामध्ये प आहे. पुढे बघा वी वेव द मॅरेज वेल ऑफ क्वीन. परत एकदा साऊंड व इज रिपीटेड, म्हणजे इथं व साऊंड डब्ल्यू लेटर घेऊन आलेला alliteration ह्या इंडियन व्ह्युअर्स मध्ये खूप सारखा आलेला आपल्याला दिसतो. ओके, नेक्स्ट पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे वी वर्स वीविंग अ सोल अँड स्टील. पुन्हा एकदा alliteration द साऊंड व अँड द यस आर रिपीटेड. ओके, इथं डब्ल्यू इथं यस. तुम्ही पोएम मध्ये बघा ही व आलेली आहे आणि स साऊंड इथं व आणि इथं स साऊंड हा रिपीट झालेला आहे म्हणून alliteration. पुन्हा एकदा क्लायमॅक्स फिगर ऑफ स्पीच आलेला आहे वीवर्स अँड वीविंग आर अरेंज इन द असेंडिंग ऑर्डर. वीवर्स म्हणजे विणकाम करणारे, ते विणकाम करणाऱ्याची पुढची ऍक्टिव्हिटी काय आहे विविंग, विणकाम करणे. कामगार तो काय करतो काम करतो,
त्याची पुढची ऍक्टिव्हिटी काम करण्याची आहे. म्हणून इथं वीवर्स ही पहिली स्टेज, सेकंड ऍक्टिव्हिटी त्याची विविंग. म्हणून इथं असेंडिंग ऑर्डरने क्लायमॅक्स वापरलेला आहे. पॅराडॉक्स, द लाईन इज मीनिंगलेस, absurd as one cannot carry the work of weaving being still. पॅराडॉक्स हा शब्द वापरलेला आहे की एक्झॅक्टली लाईन ही मीनिंगलेस सांगितलेली इथं, म्हणजे अर्थपूर्ण नाहीयेच. का, कशामुळं? कारण पॅराडॉक्स काय आहे की स्टील म्हणजे अजूनपर्यंत कंटिन्युअस ऍक्शन इथे दिसते आपल्याला, आणि सोलम शांत आणि कंटिन्युअस, म्हणजे सोलम या शब्दातून शांतता दाखवता आणि कंटिन्युअसनेस दाखवला जातो. म्हणजे इथं या दोन विरुद्धार्थी संकल्पना वापरलेल्या आहेत. अँटी क्लायमॅक्स इथं आहे, द वर्ड सोलम अँड स्टील आर अरेंज इन द डिसेंडिंग ऑर्डर. बघा इथं शांतता, या शांतता आहे इथून, याच्यामध्ये काय आहे, सोलम मध्ये एक शांतता दाखवलेली आहे. सोलम हा शब्द जो आहे आणि स्टील अजून, म्हणजे इथं शांत, स्थिर, स्तब्ध, आणि स्टील अजूनपर्यंत, म्हणजे कंटिन्युअस ऍक्शन आहे, शांत थांबलेला आणि कंटिन्युअस ऍक्शन करत असलेला. ह्या दोन डिसेंडिंग पद्धतीने इथं वापरले. अँटी क्लायमॅक्स. टॉटोलॉजी फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. द वर्ड सोलम अँड स्टील सिमिलर इन द मिनिंग. आता इथं या दोन्हीचा अर्थ हा एक सारखाच आहे, एक नाही पण एक सारखाच आहे, म्हणून तिथं काय आहे, टॉटोलॉजी फिगर ऑफ स्पीच. ओके, नेक्स्ट बघा पुढचा फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये वापरलेला आहे. व्हॉट डू यू वेव इन द, व्हाय डू वेव इंट्रोगेशन, फाइंड द क्वेश्चन. क्वेश्चन मार्क आला की प्रश्नार्थक अलंकार आला, लक्षात ठेवा. इन्व्हर्जन, द वर्ड आर नॉट इन द करेक्ट ऑर्डर. द करेक्ट ऑर्डर इज, इथं वर्ड ऑर्डर ही करेक्ट नाहीये. कशी ऑर्डर पाहिजे इथं, व्हाय डू यू वेव इन द मूनलाइट, इन द चिल मूनलाइट. मूनलाइट चिल, इथं रायमिंग वर्ड जोडण्यासाठी चिल हे इथं घेतलं, पण खऱ्या अर्थाने चिल हा शब्द प्रयोग कुठं पाहिजे तर इथं द चिल मूनलाइट, कोल्ड अशा थंडगार चंद्रप्रकाशामध्ये, असं त्याचं खरं तर वाक्यरचना पाहिजे होती. म्हणून इन्व्हर्जन. ऍलिटेशन पुन्हा एकदा आला, पुन्हा एकदा बोथ साऊंड हा रिपीट झालेला आहे. मेटाफर फिगर ऑफ स्पीच आलेला आहे की मूनलाइट चिल, मूनलाइट हे आता स्टेज जी आहे ही लास्ट स्टेज दाखवलेली दिवसाची, लास्ट स्टेज ऑफ द डे. कुठली, मूनलाइट. मग माणसाच्या आयुष्यातली लास्ट स्टेज आहे डेथ. ओके, म्हणजेच ह्या दोन एकमेकांशी इनडायरेक्टली तुलना केलेली आहे, म्हणून तिथं मेटाफर फिगर ऑफ स्पीच आहे. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इथं आपल्याला दिसतो तो म्हणजे 11, दॅट इज फाईट as a feather and white as a cloud. रिपीटेशन फिगर ऑफ स्पीच आहे. पुन्हा इथं व्हाईट हा शब्द प्रयोग काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे, व्हाईट. ओके, व्हाईट अँड व्हाईट, द वर्ड इज रिपीटेड. देन सिमिली बिकॉज लुक ॲट इथं ॲज आलेलं आहे, ॲज हा शब्द प्रयोग केलेला आहे. द गार्मेंट इज डिरेक्टली कम्पेअर विथ द feather and a cloud. ओके, म्हणून तिथं फिगर ऑफ स्पीच आलेला आहे ॲज, म्हणजेच काय, सिमिली. पुढे बघा, वी वेव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. पुढे सांगितलं ॲलिट्रेशन, पुन्हा एकदा साऊंड वॉइस रिपीटेड. फाईट ॲज अ फीदर अँड ॲज अ क्लाउड, वी वेव. सिमिली फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. पुन्हा एकदा फ्युनरल श्राउड हा शब्द, म्हणजे बघा फ्युनरल श्राउड हा शब्द इज डायरेक्टली कम्पेअर विथ द फीदर अँड क्लाउड. द फीदर अँड अ क्लाउड, व्हाईट ॲज अ फीदर ॲज अ क्लाउड, वी वेव अ डेड मॅन श्राउड. म्हणजे जे कफन आहे माणसाचं, मृत माणसाचं, ते फिदर पिसाऱ्यासारखं आणि ढगांसारखं पांढरं असतं. हे सिमिली फिगर ऑफ स्पीच वापरून डिरेक्टली इथं दाखवलेलं आहे. ओके, या लाईन मध्ये तुम्हाला हा फिगर ऑफ स्पीच आढळतो. नेक्स्ट पुढचा फिगर ऑफ स्पीच आपल्याला, पुढची पोएम आपल्याला पाहायची आहे, द इंचकेप रॉक. व्हेरी इम्पॉर्टंट पोएम. सलग 3 वेळा बोर्डाच्या एक्झाम मध्ये विचारली गेलेली ही पोएम आहे, इंचकेप रॉक. लुक ॲट इथं, नो स्टियर इन द एअर, नो स्टियर इन द सी. इथं फिगर ऑफ स्पीच आहे रिपीटेशन. व्हॉट स्टियर, स्टियर, द वर्ड नो स्टियर इज रिपीटेड. हा शब्द प्रयोग इथं पुनरावृत्ती झाली म्हणून रिपीटेशन आहे. ॲलिट्रेशन पण आहे. वाय, साऊंड स, न अँड स इज रिपीटेड. बघा, नो अँड नो. ओके, इथं सुद्धा हा ॲलिट्रेशन येतो. द शिप वॉज स्टिल ॲज सी कुड बी. शिप वॉज स्टिल ॲज सी कुड बी. पर्सोनिफिकेशन, चेतना बनवते. शिप इज पर्सोनिफाय. इथं शिप हा शब्द प्रयोग पर्सोनिफाय केलेला आहे. स्टिल म्हणजे जिवंत आहे असा इथं अर्थ प्रयोग केलेला आहे की शिप म्हणजे जहाज कधी जिवंत असतं का, नाही, म्हणून ते पर्सोनिफिकेशन. ॲलिट्रेशन आहे. साऊंड श इज रिपीटेड. श श. ओके, हा साऊंड श हा रिपीट केलेला आहे म्हणून इथं ॲलिट्रेशन आलेला आहे. नेक्स्ट बघूया पुढं,
व्हॉट इज पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ह नो मोशन. एलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच. पुन्हा एकदा ह साउंडिंग एच, हर हेवन. ओके, एच साउंड ह इज रिपीटेड. पर्सोनिफिकेशन सुद्धा आहे. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ह नो मोशन. द शिप इज पर्सोनिफाइड. पुन्हा एकदा शिप पर्सोनिफाइड. सेल्स फ्रॉम द हेवन म्हणजे पुन्हा एकदा ते पर्सोनिफाय केलेलं आपल्याला दिसतं. Then inversion figure of speech आहे. The word order is changed. The correct word order, her cell receive no motion from the heaven. अशी word order पाहिजे होती. म्हणजे her cell is a subject, received object, no motion from heaven, object. ओके, पण इथं उलट केलेलं आहे. Her cell from heaven receive no motions म्हणजेच her cell received no motion from heaven अशी वाक्यरचना पाहिजे होती. पुढचं सेंटेन्स her keel was steady in the ocean. ओके, पर्सोनिफिकेशन आहे. शिप इज पर्सोनिफाइड. पुन्हा एकदा स्टेडी इन द ओशियन्स म्हणजे वाकडं तिकडं. आता कसं काय, शिप हे वाकडं तिकडं असतं का नाही, पण वळणदार त्याचे ह्युमन बिहेवियर जे आहे ते त्या शिपला दिलेलं आपल्याला आढळतं. सो लिटिल दे रोज, सो लिटिल दे फेल. रिपिटिशन आहे. लिटिल हा शब्द पुन्हा एकदा रिपीट झालेला आहे म्हणून रिपिटिशन. अँटिथिसिस आहे. अँटिथिसिस आणि रिपिटिशन, पॅराडॉक्स हे दोन्ही विरुद्ध एकसारखेच आहेत. अँटिथिसिस म्हणजे विरोधाभास. अपोजिट वर्ड रोज अँड फेल आर यूज. बघा, रोज म्हणजे जाग होणं आणि फेल म्हणजे पडणं, उभं राहणं, पडणं, हे दोन गोष्टी तर अपोजिट वापरलेल्या आहेत. ओके, म्हणून अँटिथिसिस हा फिगर ऑफ स्पीच आहे. अँटी क्लायमॅक्स अरेंज इन द डिसेंडिंग ऑर्डर. वर्ड ऑर्डर जे आहे ती डिसेंडिंग उतरत्या क्रमाने आहे. इथं उभा राहिलेला आणि पुन्हा इथं खाली पडलेला दाखवलेला आहे म्हणून इथं अँटी क्लायमॅक्स. पर्सोनिफिकेशन आहे. द वेव्स आर पर्सोनिफाइड. इथं जे लाटा आहेत त्याची चेतना वापरलेली आहे. लाटा ह्या जाग्या झाल्या आणि लाटा ह्या झोपी गेल्या असा शब्दप्रयोग. ही ह्युमन ऍक्टिव्हिटी जे लाटांना दिलेली, वेव्सला दिलेली, इट्स नॉट काइंड ऑफ ह्युमन फॉर द इनॅनिमेट ऑब्जेक्ट. देन पुढे दिलेलं आहे on a boy in the storm is floated and swung. Inversion figure of speech इथे येतो. The word order is changed, it floated and swung on the boy in the storm. ओके, म्हणजे इथं इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. इन्व्हर्जन म्हणजे काय तर उलटा सुलटा क्रम. म्हणजे खरी वर्ड ऑर्डर काय पाहिजे होती, फ्लोटेड अँड swung on a boy in the storm. हा इन्व्हर्जन आहे. पुढे एलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आहे. The sound s is repeated. ओके, नेक्स्ट बघा, and over the waves and it's a warming run. Alliteration figure of speech आहे. The sound y is repeated simply. इथं सुद्धा पर्सोनिफिकेशन आहे. म्हणजे या पोएम मध्ये पर्सोनिफिकेशन, alliteration हा फिगर ऑफ स्पीच प्रामुख्याने वापरलेला आपल्याला दिसतो. The waves are personified. इथं and over the waves it's warning run. बघा की लाटांच्या वरून म्हणजे एक्झॅक्टली वेव्स इज पर्सोनिफाइड. इथं लाटा सुद्धा त्यांना चेतना देण्याचा प्रयत्न पोएटने केलेला आहे लाटांना. देन पुढे बघूया पोएट लाईन नंबर 8. When the rock was hid by the surge it swell. Alliteration, personification तर दोन्ही आहेत फिगर ऑफ स्पीच. Alliteration का आला तर sound s is repeated. ओके, personification का आलं because when the rock was hid by the surge it swell. रॉक, हाइड अँड सीक, लपणे ही ह्युमन ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे हाइड होणे ही ह्युमन ऍक्टिव्हिटी किंवा एनिमल ऍक्टिव्हिटी आहे, पण इथं रॉकला दिलेली म्हणून तिथं पर्सनिफिकेशन आहे. इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच पुन्हा एकदा आलेला आहे. द सन इन द हेवन वॉज शायनिंग गे. द वर्ड ऑर्डर शुड बी द सन वॉज शायनिंग गे इन द हेवन असं पाहिजे होतं. द सन वॉज शायनिंग इन द हेवन हे नंतर पाहिजे होतं. म्हणजे इन्व्हर्जन उलटा सुलटा क्रम वाक्याचं केलेला आहे. एलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आहे. द सी बर्ड स्क्रीम्स एज दे व्हील around so is repeated. Then repetition figure of speech, it made him whistle, it's made him sing, made then made. Okay, it made हे शब्द प्रयोग इथे केलेले आहेत. Then anaphora हा figure of speech नव्याने इथे समोर आलेला आहे. anaphora what it made him, these words are repeated at beginning of the line. म्हणजे लाईनच्या सुरुवातीलाच ज्यावेळेस एखादा वर्ड्स रिपीट होतात, इथे बघा इट आणि एट हा शब्द प्रयोग कुठे झालेला आहे, रिपीट झालेला आहे. एट म्हणजे हा शब्द प्रयोग ओळीच्या सुरुवातीलाच इथे ही ओळ संपली, इथे ही ओळ संपली, त्यावेळेस इट्स नोन ॲज anaphora. ओके, नेक्स्ट बघूया आपण स्टांजा 9 to स्टांजा 12 पर्यंत आलेल्या ओळीमध्ये कुठला फिगर ऑफ स्पीच येतो. लेट्स सी. द बोट इज लोअर, द बोट मेन रो, क्लायमॅक्स, द वर्ड ऑर्डर, अजिंदा असेंडिंग ऑर्डर, लोअर अँड द रो.
रोवर कमी आणि नंतर रो एक सलग लावणे. सो हिअर क्लायमॅक्स फिगर ऑफ स्पीच. अलिट्रेशन पुन्हा एकदा आलेलं आहे. साऊंड ब इज रिपीटेड. बोट अँड बोटमन. पुढे आहे and to the Inchcape Rock they go. Inversion, उलटा सुलटा क्रम. आता इथे क्रम कसा पाहिजे? The word order is changed. The correct order is and they go to the Inchcape Rock. Subject, verb and object अशी रचना आहे बघा. and इथं and घेतलं and they go to the Inchcape Rock अशी वाक्य रचना तिथे केलेली आढळते. Alliteration figure of speech आहे पुन्हा एकदा. third what is and they to the आणि इथं they हा साऊंड रिपीट झालेला आहे. then Sir Ralph bent over from boat. Alliteration figure of speech आहे. अनुप्रास. ब साऊंड ब is repeated. and he cut the bait from the Inchcape float. पुढे एकदा let's see की and alliteration figure of speech पुन्हा एकदा f sound f is repeated. from and float. okay first sound once again repeated. then पुढचा figure of speech आहे तो म्हणजे onomatopoeia. what is onomatopoeia? या लाईन मध्ये आलेला आहे. down sunk the bell with gurgling sound. gurgling sound. down sunk the bell with बुडत जाणे गडगड 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 असा जो आवाज येतो. कसा आवाज? गडगड 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 आवाज येणारा त्याला काय म्हटलं जातं? गर्गलिंग साऊंड. आणि जिथं हा एखाद्या शब्दामध्ये कवीने पोएटिक इफेक्ट देण्यासाठी शब्दांमधून जी कृती ही शब्दांमधून दाखवली जाते त्याची आवाजाची कृती तिथं काय असतो? ओनोमॅटोपोइया फिगर ऑफ स्पीच असतो. द वर्ड फॉलोज द साऊंड. म्हणजे जे शब्द काय करतो? साऊंड दाखवतो. इट्स नोन एज अन ओनोमॅटोपोइया ज्याला म्हटलं जातं गर्गलिंग साऊंड. जसं की द बबल्स रोज बस्ट अराउंड. इथं बबल्स रोज पुन्हा एकदा शब्द ओनोमॅटोपोइया. बबल्स रोज. बबल्स म्हणजे बुडबुडे येणे. तर बुडबुड्याचा जो आवाज आहे तो बबल्स रोज असं दिलेला आहे. जसं की मी एक उदाहरण सांगतो. द विंडो क्लॅटर अँड क्लँग म्हणजे थडाथड वादळ आलेला आहे आणि खिडकी अशी जोरदार आपटत आहे तर त्या आपटण्याच्या आवाजाला क्लॅटर अँड क्लँग म्हटलं जातं. म्हणजे तिथं ओनोमॅटोपोइया अशी जे आवाज ज्या ओळीमध्ये सांगितले जातात तिथं हा फिगर ऑफ स्पीच असतो. ॲलिट्रेशन पुन्हा आलेला आहे. साऊंड ब इज रिपीटेड. बबल्स, बस्ट, बेल. ओके सो इथं आहे क्लायमॅक्स आहे. द वर्ड्स आर अरेंज इन द असेंडिंग ऑर्डर. रोज अँड बस्ट. ओके इथं रोज म्हणजे वरती आलं आणि बस्ट झाला. ओके बुडबुडे पाण्याच्या खालून बुडबुडे आले बघा. असेंडिंग ऑर्डर कशी वाढते आणि नंतर वर आल्यानंतर ते फुटले. म्हणजे अशा स्वरूपात तिथे काय झालं? फिगर ऑफ स्पीच सांगितलेला आपल्याला दिसतो. म्हणजे फिगर ऑफ स्पीच तुम्हाला खूप महत्वाचे आहेत. प्रत्येक वेळेस अप्रिशिएशन मध्ये सुद्धा फिगर ऑफ स्पीच विचारले जातात आणि ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा. जो 10 मार्काची ऍक्टिव्हिटी पर एक स्टांजा असतो आणि अप्रिशिएशनचा एक स्टांजा असतो. तर या दोन्हीमध्ये फिगर ऑफ स्पीच असतात. म्हणजे साधारण 4 मार्काची तुमची तयारी होते इथं. तर स्टांजा 13 टू स्टांजा 17 पर्यंत बघूया. ऑन द डेक द रोवर टेक्स हर स्टँड. इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच. आता बघा ऑन ने सुरुवात केली सेंटेन्सची म्हणून इथे इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच येतो. का असं पाहिजे होतं की द रोवर टेक्स हर स्टँड ऑन द डेक. द रोवर टेक्स हिज स्टँड ऑन द डेक. ओके पुढे बघा फिगर ऑफ स्पीच. फॉर देअर इज डाऊन ऑफ रायझिंग मून. डाऊन ऑफ रायझिंग पॅराडॉक्स लाईन इज ऍब्सर्ड आहे. मिनिंगलेस लाईन जिथं असते तिथे काय अर्थपूर्णच लाईन नसते त्याला काय म्हटलं जातं? दॅट्स की पॅराडॉक्स विरुद्धार्थी अलंकार. म्हणजे डाऊन आणि रायझिंग. डाऊन ऑफ रायझिंग आता एक चाललंय वाढताना बी दाखवलंय पुन्हा खाली बी डाऊन हा शब्द प्रयोग केलाय. राईज बी केलेला आहे म्हणजे वाढण्याची उतरता म्हणजे अशा स्वरूपात विरुद्धार्थी 2 शब्द वापरले. डाऊन versus rise. This is the 2 words are opposite. Then canst here said one breakers rower. Interrogation figure of speech आहे. पुन्हा एकदा क्वेश्चन मार्क आला म्हणून इंट्रोगेशन प्रश्नार्थक अलंकार. For more things we should be near the shore. Okay sure sound s is repeated. So alliteration. But now where we are I cannot tell. Inversion. बघा now where we are we cannot tell ही झाली पोएटिक लाईन. पण ऍक्च्युअल सेंटेन्स कसं आलं? where are we? okay I cannot tell where we are. म्हणजे इथं काय सांगणार? I cannot हे पहिल्यांदा घेतलं. tell where we are अशी वाक्यरचना पाहिजे ती पहिल्यांदा हे दुसऱ्यांदा. okay where we are now. then पुढचा फिगर ऑफ still the whistle strikes with the striding stop. Alliteration sound s is repeated here pleasantly. म्हणून या ठिकाणी हा फिगर ऑफ स्पीच येतो. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच आपल्याला बघायचं आहे. till the whistle strikes with the swelling shock. alliteration बघितलं आपण. s sound is repeated. transferred epithet हा फिगर ऑफ स्पीच आहे बघा. transferred epithet
याच्यामध्ये काय होतं, द ऍडजेक्टिव्ह शिवरलिंग ट्रान्सफर फ्रॉम ह्युमन टू शॉक. म्हणजे ऍडजेक्टिव्ह याच्यामध्ये विशेषणाचं कार्य असतं. विशेषण हे महत्वपूर्ण, विशेषण दाखवणारा शब्द महत्वपूर्ण कार्य करतो. त्यामध्ये विशेषण आहे शिवरलिंग. ओके, आता शिवरलिंग म्हणजे थरथर कापणं. ही क्रिया कोणाची आहे? ही क्रिया आहे कोणाची? ह्युमनची. पण ती कुणाला दिलेली? शॉक. ओके, शिवरलिंग शॉक. दॅट शिवरलिंग ट्रान्सफर फ्रॉम द ह्युमन टू शॉक. माणसाची थरथर कापण्याची क्रिया शॉक्सला इथं दिलेली आहे, म्हणून इथं ट्रान्सफर रिपीटेड आहे. म्हणजे हे विशेषण आहे, हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवलं. देन ट्रान्सफर म्हणजे बदल केला. इफेक्टिव्ह म्हणजे ऍडजेक्टिव्ह. पुन्हा पर्सॉनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. शॉक इज पर्सॉनिफाईड. शॉक हा शब्द पर्सॉनिफाय केलेला आहे, चेतना दिली त्याच्यामध्ये. कुठली चेतना? थरथर कापण्याची. म्हणून ही ह्युमन बिईंग ऍक्टिव्हिटी आहे, म्हणून इथं पर्सॉनिफिकेशन आहे. पुढे आहे ओ ख्राइस्ट इट इज इंचकेप रॉक. अपोस्ट्रॉफी आहे. वन ऑफ द रोवर इज ऍड्रेसिंग टू द गॉड. म्हणजे ज्यावेळेस अपोस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच कधी येतो? ज्यावेळेस एखाद्याला ऍड्रेस केलेलं असतं, संबोधन, एखाद्याला संबोधन उद्गार काढलेले असतात, एखाद्याला उद्देशून उद्गार काढलेले असतात, तिथं असतो अपोस्ट्रॉफी. दॅट्स ओ ख्रिस्ट म्हटलेलं आहे. पुढे आहे एक्सप्लेनेशन फिगर ऑफ स्पीच. एक्सक्लेमेटरी मार्क. जिथे एक्सक्लेमेटरी मार्क असतात तिथं असतो एक्सक्लेमेशन फिगर ऑफ स्पीच. ओके, पुढची वर्ड बघूया. द वेव्ह रश इन एव्हरी साइड. पर्सॉनिफिकेशन. वेव्ह आर पर्सॉनिफाइड. मला सांगा, वेव्ह म्हणजे लाटा. लाटा रश करतात. रश करतात म्हणजे अशा जोरदार एकमेकाच्या अंगावर येतात. आणि ही कृती कोणाची आहे? माणसाची किंवा प्राण्याची, पण ती दिलेली लाटांना. बट इव्हन इन हिज डाइंग फिअर. ट्रान्सफर रिपीटेड. पुन्हा एकदा आलेला आहे डाइंग. ओके, डाइंग इज ट्रान्सफर फ्रॉम ह्युमन टू फिअर. डाइंग हा शब्द कोणासाठी वापरलेला आहे? माणसासाठी, म्हणजे मृत होणं किंवा अॅनिमलसाठी. पण फिअर तुमची भीती, मृत संपून जाणे, हे इथं वापरलेलं आहे ट्रान्सफर मध्ये. पुढे आहे अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल. पर्सॉनिफिकेशन आहे, सिमिली आहे. द फिअर इज पर्सॉनिफाईड. द साऊंड ऑफ सिंकिंग शिप इज डायरेक्टली कम्पेअर विथ साऊंड ऑफ सिंकिंग द इंचकेप बेल. पर्सॉनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच इथं केलेला आहे. डाइंग फिगर मध्ये साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल. इथं सिमिली फिगर ऑफ स्पीच येतो. द साऊंड ऑफ सिंकिंग शिप इज डायरेक्टली कम्पेअर विथ साऊंड ऑफ सिंकिंग द इंचकेप बेल. ओके, ॲज हा शब्द प्रयोग वापरून साऊंडचा कंपॅरिझन केलेलं विथ द इंचकेप बेल्स केलेलं आहे. ओके, नाउ लेट्स सी. आता ही पोएम संपली. नेक्स्ट आहे पोएम, ती म्हणजे हॅव यू अर्न युअर टुमॉरो. ओके, म्हणजे हॅव यू अर्न युअर टुमॉरो. या पोएम मध्ये बघूया आपण. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास हिज वे. इथे इंट्रोगेशन फिगर ऑफ स्पीच आलेले, बिकॉज क्वेश्चन मार्क इज मार्क. ॲलिट्रेशन आहे. व्हॉट इज काय ॲलिट्रेशन आहे? साऊंड ह इज रिपीटेड. हॅपीएस्ट हिज वे. ओके, म्हणून इथे आहे फिगर ऑफ स्पीच. पुढे आहे डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. इंट्रोगेशन आहे. क्वेश्चन आस्क फॉर एम्फॅसिस. देन पुढे दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू. ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच इथं आहे पुन्हा एकदा. म्हणजे बघा, दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू. ॲलिट्रेशन. साऊंड ट इज रिपीटेड मीन्स टॉयलिंग टाइम. ओके, टॉयलिंग टाइम थ्रू इथं वापरलेला आहे. पुढे इंट्रोगेशन आलेलं आहे. इज देअर एनीवन टू अटर नाव काइंडली वर्ड ऑफ यू. इथं क्वेश्चन आस्क फॉर द एम्फॅसिस. बघा, पोएम, कुठल्या पोएम मध्ये कुठले जास्त फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत? इथे ॲलिट्रेशन, इंट्रोगेशन. ॲलिट्रेशन, इंट्रोगेशन हे हॅव यू अर्न युअर टुमॉरो मध्ये वापरलेलं आहे. इन्व्हर्जन इथं आहे. इज देअर एनीवन टू अटर नाव काइंडली वर्ड फॉर यू. वर्ड ऑर्डर इज चेंज. इथं वर्ड ऑर्डर चेंज केलेली आहे की देअर इज एनीवन अशा पद्धतीने सेंटेन्स स्ट्रक्चर पाहिलं होतं. लुक ॲट. पुढे बघूया. इंट्रोगेशन फिगर ऑफ स्पीच आहे. इंट्रोगेशन. Did you give a cheerful greeting? Did you give the friend who came along? Interrogation है. Question is asked for emphasis. Alliteration पुन्हा एकदा वापरलेले. Sound g is repeated. Sound g is repeated. बघा, कुठल्या ओळीमध्ये कुठला फिगर ऑफ स्पीच आलेला आहे तो बघा. पुढे or a churl is sort of howdy and then vanish in the throng. पुन्हा एकदा क्वेश्चन मार्क म्हणून इंट्रोगेशन. Where you selfish, pure and simple as you rush along the way. Alliteration. Sound s and w is repeated. बघा, where sound s and also here way. बघा, हे तो साऊंड काय झाले रिपीट झालेले. ऑक्सिमोरॉन फिगर ऑफ स्पीच. सेल्फिश, प्युअर. अपोजिट वर्ड्स आर प्लेस्ड टुगेदर. म्हणजे दोन अपोजिट शब्द एकाच ठिकाणी मांडतात, त्यावेळेस तिथे काय असतो? ऑक्सिमोरॉन. म्हणजेच काय आहे? वेअर यू सेल्फिश, प्युअर. सेल्फिश, प्युअर. सेल्फिश आणि प्युअर. बघा, सेल्फिश म्हणजे काय? स्वार्थी. आणि प्युअर म्हणजे पवित्र.
स्वार्थी माणूस कधी पवित्र नसतो, म्हणून इथं हे दोन अपोजिट शब्द एकाच ठिकाणी एका पाठोपाठ मांडलेले आहेत, म्हणून तिथं काय आहे ऑक्सिमोरॉन फिगर ऑफ स्पीच. पॅराडॉक्स पण आहे, सेल्फिश प्युअर अँड सिंपल द एक्सपिरियन्स. आता सेल्फिश प्युअर आणि सिंपल, सेल्फिश प्युअर इथं सेल्फिश प्युअर आणि सिंपल हे दोन अपोजिट शब्द, साधं आणि स्वार्थी, साधा माणूस आणि स्वार्थी माणूस, हे दोन गोष्टींचं कंपॅरिझन केलेलं म्हणून पॅराडॉक्स मध्ये येतो तिथं. ऑर इज समवन माइटी ग्रेटफाय फॉर अ डीड यू डिड टुडे. लुक ॲट ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच. द साऊंड ऑफ अ ड इज रिपीटेड हिअर. देन इंट्रोगेशन पुन्हा एकदा येतो बिकॉज क्वेश्चन मार्क आहे इथं. पुन्हा ह्या लाईन मध्ये बघा, इज अ सिंगल हार्ट रिजॉइसिंग ओव्हर व्हॉट यू डिड or said. Yes sir, sir. Sound s is repeated. So कुठं सिंगल मधला yes आणि said मधला s. Okay. Then next line बघूया आपण. Does a man whose hopes were fading now with courage look ahead? Look at interrogation आहे. पुन्हा एकदा question mark. A question is there. So that is simple. Then so now poem number 2.5, father returning home. Okay, father returning home आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल बघा कुठलं आलेलं आहे. माय फादर ट्रॅव्हल द लेट इव्हिनिंग ट्रेन. ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच साऊंड ट इज रिपीटेड. व्हॉट? ट ट ट्रेन टी. स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. इथं सुद्धा ॲलिट्रेशन आहे. साऊंड स इज रिपीटेड. सो द फिगर ऑफ स्पीच बेस्ड ऑन द साऊंड, हा साऊंड वरती आधारित असणारा फिगर ऑफ स्पीच आहे ॲलिट्रेशन. सो इथं साऊंड स इज रिपीटेड. पुढे ॲलिट्रेशन आलेलं आहे की सबर्ब स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. पुन्हा एकदा स साऊंड इज रिपीटेड हिअर. पुन्हा एकदा ॲलिट्रेशन आहे. स्टेन विथ मड्स अँड द बॅग्स. स साऊंड इज रिपीटेड. And also ब साऊंड also repeated. Fade homeward through the humid monsoon night. म्हणजे याच्यामध्ये ॲलिट्रेशनच आहे असं मला वाटतं फादर रिटर्निंग होम मध्ये. ओके, पुन्हा एकदा इथं आलेलं आहे कि her sound H word means sound her is repeated like a word dropped from a long sentence. Here is alliteration in the line. Sound l, later l, but sound l is repeated here on the sound. Then crosses the railway lines, he enters the lane. Then alliteration once again here. Sound l is repeated, line and the lane. So this is repeated in the sentence. Then next one is man's estrangement from a man-made world. Alliteration. Sound m is repeated here. Then of nomad entering subcontinent through a narrow path. Alliteration आहे. Sound n, nomad and the narrow. Inversion सुद्धा आहे because word order is changed. Of nomad entering a subcontinent through a narrow pass. Okay. इथं